नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे मकर संक्रांतीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि मकर संक्रांतीला कोणत्या राशीनुसार काय दान करावे ही माहिती घेऊन आली आहे. तर मकर संक्रांतीच्या या 7 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. सूर्य संस्कृतीत हा पर्वकाळ ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश, आद्यशक्ती आणि सूर्य यांच्या उपासनेचा तन, मन आणि आत्म्याला शक्ती देणारा पवित्र व्रत आहे. संत आणि ऋषींच्या मते त्याच्या प्रभावामुळे जीवाचा आत्मा शुद्ध होतो, संकल्पशक्ती वाढते, ज्ञानाची कल्पनाशक्ती विकसित होते. मकर संक्रांती हा तो सण आहे जो या चेतनेचा विकास करतो. हे भारतभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आयोजित केले जाते. विष्णू धर्मसूत्रात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि आत्मोन्नतीसाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी तिळाचे 6 उपयोग पुण्यकारक आणि फलदायी आहेत. तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाचे दान, तिळापासून बनलेले अन्न, तिळाने आहुती देणे असे सांगितले आहे. पाण्यात तीळ घालून सूर्याला अर्घ्य देणे, तिळाचे उटणे करून लावणे. सूर्याच्या उत्तरायणानंतर ब्रह्ममुहूर्तावर देवाच्या उपासनेचा शुभ काळ सुरू होतो. या कालावधीला परा अपरा विद्या प्राप्तीचा काळ म्हणतात. यालाच साधनेचा सिद्धिकाल असेही म्हणतात. पराविद्येमध्ये फक्त ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान अभिप्रेत आहे, तर अपराविद्येमध्ये अनुभवावर आधारित सर्व शास्त्रे व कला यांचा समावेश होतो. या काळात देवांचा अभिषेक, घर बांधणे, यज्ञ इत्यादी पवित्र कर्मे केली जातात. मकर संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर उपवास करून योग्य व्यक्तींना दान करावे. भारतीय संस्कृतीत रामायण काळापासून रोज सूर्यपूजा प्रचलित आहे. रामकथेत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी दररोज सूर्य उपासनेचा उल्लेख केला आहे. राजा भगीरथ हा सूर्यवंशी होता. भगीरथाच्या तपश्चर्येमुळे पापनाश करणारी गंगा पृथ्वीवर आली आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष प्रदान केला. राजा भगीरथने गंगाजल, अक्षदा आणि तीळ यांच्या साह्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले होते. तेव्हापासून आज तागायत माघ मकर संक्रांत स्नान आणि मकर संक्रांत श्राद्ध तर्पण ही परंपरा प्रचलित आहे. तर ज्या दिवशी माता गंगेचे कपिल मुनींच्या आश्रमात पदार्पण झाले तो दिवस मकर संक्रांतीचा होता. राजा भगीरथाच्या पूर्वजांना पवित्र गंगेच्या पाण्याच्या स्पर्शानेच स्वर्ग प्राप्त झाला होता. वरदान देताना कपिल मुनी म्हणाले होते, माता गंगा प्रत्येक व्यक्तीचे त्रिकाळ पाप दूर करेल आणि भक्तांच्या 7 पिढ्यांना मुक्ती आणि मोक्ष देईल. गंगा मातेला स्पर्श करणे, पिणे, स्नान करणे आणि गंगा दर्शन या सर्व गोष्टींचे पुण्य प्राप्त होते. महाभारतात सूर्य उत्तरायण असतानाच पितामह भीष्मांनी स्वेच्छेने शरीराचा त्याग केला होता. त्यांचे श्राद्ध संस्कारही सूर्याच्या उत्तरायण संचलनात झाले. त्यामुळे आजपर्यंत पितरांना प्रसन्न करण्यासाठी तीळ आणि जल तर्पण अर्पण करण्याची प्रथा मकर संक्रांतीनिमित्त प्रचलित आहे. सूर्याचा 7वा किरण भारताच्या आध्यात्मिक प्रगतीला प्रेरणा देणारा आहे. 7व्या किरणांचा प्रभाव भारतात गंगा आणि यमुना यांच्यामध्ये दीर्घकाळ टिकतो. या भौगोलिक स्थितीमुळे माघ मेळा म्हणजेच मकर संक्रांती किंवा पूर्ण कुंभ आणि अर्धकुंभ हे विशेष सण हरिद्वार आणि प्रयागमध्ये आयोजित केले जातात. तुम्हाला सूर्याच्या 7व्या किरणांचा शुभ प्रभाव हवा असेल तर मकर संक्रांतीची संधी सोडू नये. हा किरण आनंद, आरोग्य, सौभाग्य, यश, संतती आणि समृद्धीचा मार्ग प्रकाशित करतो. यात आशीर्वाद देण्याची आणि नशीब वाढवण्याची अतुलनीय शक्ती आहे. तर आता बघूयात कोणत्या राशीनुसार काय दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत सूर्याच्या प्रवेशाला संक्रांती म्हणतात. वास्तविक मकर संक्रांतीत मकर शब्द मकर राशीचे प्रतीक आहे. तर संक्रांती म्हणजे संक्रमण. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर संक्रांत या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. या दिवशी गंगा स्नान,
उपवास, कथा सांगणे, दान करणे आणि भगवान सूर्याची पूजा करणे याला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार दक्षिणायन हे नकारात्मकतेचे तर उत्तरायण हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक विधींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्ष प्राप्त होते. जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे. नंबर 1. मेष. पिवळी फुले, हळद, तीळ पाण्यात मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तीळ आणि गूळ दान करावे. उच्च पद प्राप्ती होईल. तर नंबर 2. वृषभ. पाण्यात पांढरे चंदन, दूध, पांढरी फुले, तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. मोठ्या जबाबदाऱ्या मिळवण्याची आणि महत्त्वाचे प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. नंबर 3. मिथुन. पाण्यात तीळ, दुर्वा आणि फुले मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. गाईला हिरवा चारा द्यावा. मूग डाळ खिचडी दान करावे. ऐश्वर्य प्राप्त होईल. नंबर 4. कर्क. पाण्यातून दूध, तांदूळ आणि तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तांदूळ, साखर, मिठाई आणि तीळ दान करावे. संघर्ष आणि व्यत्यय संपुष्टात येईल. नंबर 5. सिंह. पाण्यात कुंकू, रक्तपुष्प जे लाल, पिवळे, पांढरे असतात आणि तीळ टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. तीळ, गूळ, गहू, सोने दान करावे. काही मोठे यश प्राप्त होईल. नंबर 6. कन्या. पाण्यात तीळ, दुर्वा आणि फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. मूग डाळ खिचडी दान करावे. गाईला चारा द्यावा. चांगली बातमी मिळेल. नंबर 7. तूळ. पांढरे चंदन, दूध, तांदूळ आणि तीळ एकत्र करून सूर्याला अर्घ्य द्यावे. तांदूळ दान करावे. व्यापारात बाह्य संबंधातून लाभ होतील आणि शत्रू अनुकूल होतील. नंबर 8. वृश्चिक. कुंकू, रक्तपुष्प आणि तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. गुळाचे दान करावे. परदेशातील काम आणि परदेश प्रवासातून लाभ होईल. नंबर 9. धनु. हळद, केशर आणि पिवळी फुले पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. सर्वत्र विजय होईल. नंबर 10. मकर. काळी, निळी फुले आणि तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. गरीब आणि अपंगांना अन्नदान करावे. अधिकार मिळतील. नंबर 11. कुंभ. निळी, काळी फुले, काळी उडीद, मोहरी तेल आणि तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तेल आणि तीळ दान करावे. विरोधक पराभूत होतील. भेटवस्तू मिळेल. नंबर 12. मीन. हळद, केशर, पिवळी फुले, तीळ एकत्र करून सूर्याला अर्घ्य द्यावे. मोहरी आणि केशर दान करावे. प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.